अंतःकरणात घर करून बसलेले एक रूप, ते म्हणजे एका पाषाणात साकारलेली एक पवित्र प्रतिमा. कमरेवर ठेवलेले हात, डोळ्यातील करुणा, गळ्यातील तुळशीचा हार आणि चेहऱ्यावर असलेलं एक शांत तेज. हे रूप कोणाचे? तर हे माझ्या विठोबाचे रूप. पंढरपूर महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यात वसलेली एक पवित्र नगरी. चंद्रभागा नदीच्या वळणावर वसलेलं हे शहर म्हणजे जणू काही भक्तीचं जिवंत गाभार. पंढरपूर म्हणजे केवळ एक तीर्थक्षेत्र नाही, ते आहे हजारो वारकऱ्यांचं दुसरं घर, जिथे त्यांच्या अश्रूंना स्पर्श करणारा देव उभा असतो, तो म्हणजे विठोबा. दरवर्षी जेव्हा आषाढ महिना उगम पावतो, तेव्हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो पाय एकाच दिशेने निघतात. हातात भगवा झेंडा, डोक्यावर तुळशीचं रोप आणि ओठांवर एकच नाव, ज्ञानोबा तुकाराम. ही असते आषाढी एकादशीची वारी. कथांमध्ये सांगितले आहे, जेव्हा धर्माचा लोप होतो, अधर्म बळावतो, तेव्हा प्रभू स्वतः अवतार धारण करतात. आषाढ शुक्ल एकादशी ही अशाच दिव्य क्षणांपैकी एक, जेव्हा भगवान श्री विष्णू योग निद्रेत जातात आणि भक्तांसाठी सुरू होतो तो एक तपश्चर्येचा काळ, तो म्हणजे चातुर्मास. याच संदर्भात एक लोकप्रिय दंतकथा देखील मिळते. एकदा पुण्याचा पुंडलिक हा श्री कृष्ण भक्त, जो आपल्या आईवडिलांच्या सेवेत रुजू होता. प्रभू श्रीकृष्ण स्वतः त्याच्या अपार श्रद्धा आणि भक्तीने प्रसन्न होऊन त्यांनी त्याच्या घरी जाण्याचे ठरवले. पण पुंडलिक त्यावेळी आईवडिलांच्या सेवेत मग्न होता. तो देवाला म्हणाला, थांब क्षणभर, मी येतो. आणि देवाच्या पायाखाली एक वीट सरकवली. प्रभू त्या विटेवर कमरेवर हात ठेवून उभे राहिले आणि आजही ते विठ्ठल म्हणून त्या रूपातच भक्तांना दर्शन देत आहेत.
दर्शन घेण्यासाठी वारंवार निघणारी ती यात्रा म्हणजेच वारी. वारीची परंपरा 13व्या शतकात संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम इत्यादी संतांनी मिळून सुरू केली. या संतांनी समाजातील भेदभाव दूर करत भक्ती आणि सेवा याला सर्वात श्रेष्ठ स्थान दिले. वारी म्हणजे पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनासाठी जवळपास 300 किलोमीटर प्रवास करत चालत जाणारी ती पालखी यात्रा, जिथे प्रत्येक वारकरी 20 ते 21 दिवस टाळ, मृदुंग, अभंग आणि ओव्यांमध्ये विठोबाशी संवाद साधतात. वारीमध्ये केवळ विठोबा नाही तर विठोबाच्या रूपात संत माऊलीही चालत असतात. ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज ज्यांनी भक्तीचा प्रकाश लाखोंच्या हृदयात पेरला. पुढे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी वारी परंपरेला संरक्षण आणि प्रतिष्ठा दिली. त्या काळात वारी मार्गावर सुरक्षितता राखली गेली, जेणेकरून वारकऱ्यांना अडथळा न येता विठोबाच्या दर्शनासाठी जाता येईल. पण मग एक असा काळ आला जेव्हा रस्ता होता पण चालणारे नव्हते. तो म्हणजे साल 2020. कोविड महामारीने संपूर्ण जग ठप्प केलं आणि इतिहासात पहिल्यांदाच वारी थांबली. तसंच टाळ, मृदुंग, अभंग आणि भक्तांची गर्दी सगळं एकदमच शांत झालं. फक्त एका मूठभर निवडक वारकऱ्यांसोबत पालख्यांचा प्रवास झाला, तेही राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली आणि अत्यंत मर्यादित स्वरूपात. यावेळी पंढरपूर मंदिर बंद होतं, पण भक्तांच्या मनात विठोबा मात्र जिवंत होता. वारी थांबली नव्हती, ती चालू होती, घरात, मनात आणि डिजिटल माध्यमात. वारी चालते, वारकरी बदलतात, पालख्या बदलतात, पण ही भक्ती, ही ओढ तीच राहते. हे चालणं केवळ प्रवासासाठी नाही, तर हा आहे आत्म्याचा संवाद आपल्या विठोबाशी. आणि त्या विठोबाचे दर्शन घेण्यासाठी पिढ्यानपिढ्या चालत आलेली वारी भक्तीची, क्षमतेची आणि आशेची एक अखंड ज्योत बनून पुन्हा निघते, दरवर्षी नव्या ओळखीसह, पण त्याच श्रद्धेसह. वारी संपत नाही, ती फक्त पुढच्या वर्षीपर्यंत विश्रांती घेते. रामानाचा घ्यावा मावळ मुलखाचा, गुजरा